माझा मुलगा लहान आहे, माझा लहान मुलगा आहे. तो रस्त्याने जात होता. हर्षद संजय कांबळे. गर्दी का झाली म्हणून बघायला गेलेला आणि त्याला गाडीवरून मारायला चालू केलं. चौकातलाच आहे आणि हा महाराजाचा आहे. हा अशी भाषा वापरून घाणेरड्या शिव्या देऊन त्याला मारायला चालू केलं. आणि आता त्याच्या 2 ठिकाणी हात फ्रॅक्चर आहे. छातीमध्ये बुक्की मारलेल्याचं वळ आहे, पाठीत काठी मारलेल्याचं वळ आहे. मुलगा माझा 4 दिवसाला व्यवस्थित झोपलेला नाही, खात पित नाही. आमच्या मुलांना संरक्षण मिळणार आहे का नाही, का यांच्या दबावाखाली आम्ही अजून पण इथून पुढे राहायचं आहे. आमची मुलं संरक्षणासाठी आम्ही कधीही कुणाच्या म्हणजे वाईट करत नाहीत किंवा वाईट पाहत नाहीत, चिंतत नाहीत. तरी पण आमच्याच लोकांना काही असे केले जाते. माझा मुलगा 9वी मध्ये आहे, एकदम लहान आहे, बॉडीने तब्येतीने पण लहान आहे. त्याला मोठ्या मुलानं मारले. अक्षरशः एका वयस्कर माणसानं पण उचलून त्याला फेकले. त्या माणसाला तर त्याचा नातवा एवढा आहे, तो त्यांना मारायची कशी काय हिंमत केली. माझी एवढीच विनंती आहे की ज्या म्हणजे मोठ्या माणसाने त्यांना मारले ना, त्यांना शिक्षा झालीच पाहिजे. जसं माझ्या मुलाच्या पाठीवर, आमच्या मुलांच्या पाठीवर जसं वळ उठल्यात तसं त्यांच्या पाठीवर पण उठलं पाहिजे. आमची एवढीच अपेक्षा आहे, त्यांना शिक्षा व्हायलाच पाहिजे. मुलग्याचं नाव सांगा. माझ्या मुलग्याचं नाव संकल्प विक्रम शास्त्री. माझा मुलगा सगळ्यात लहान आहे, 13 वर्षाचा माझा मुलगा आहे. माझ्या मुलग्यावर माझं आयुष्य आहे. माझा मुलगा मी कसं आयुष्य जगते हे माझ्या समाजातल्या माझ्या बहिणींना, भावांना, सगळ्यांना माहित आहे माझं आयुष्य कसं आहे. कारण मी गेली कित्येक वर्ष मी माझ्या मुलग्याला सांभाळते आणि त्या मुलग्याला त्याच्या मित्राला सोडवायला गेला. श्रवण आहे त्याचा मित्र. जाता जाता त्या आपल्या मित्राला मारतेला बघून त्याला ते बघवलं नाही म्हणून सोडवायला गेला, तर त्याला देखील घरात जाऊन त्याला मारलेलं आहे. त्याला घरात नेलं आणि कोंडून मारलेलं आहे सर त्याला. आणि अशा परिस्थितीत हा अन्याय होत आहे आमच्या मुलांच्यावर. आम्ही कुठंपर्यंत सहन करायचं. आमचा मुलगा शाळेत गेलाय पण परत येईल का नाही ही आता आम्हाला भीती वाटायला लागल्या. आम्ही चौघी पण अशा आहे की आम्ही ज्यावेळेस काम करते त्यावेळेस आम्ही ज्या दिवशी कामाला जाते त्या दिवशी आमच्या घरात भाकरी शिजते सर. आम्हाला एवढं कुणाचं म्हणजे हातभार कुणाचं नाहीये. आम्ही फक्त स्वतःच्या ह्याच्यावर आणि आता आमचं भविष्य मुलगा आहे. तर ही मुलंच आमची अशी जर कोणतरी असं जातीवाद करत असला आणि अशा परिस्थितीत आम्ही कसं जगायचं सर? कुणाच्या भरोश्यावर आम्ही जगायचं? कसा विश्वास ठेवायचा आणि कसं जगणं आमचं हे मुश्किल होऊन ठेवले. गाव लेवलला एक समाज, हा समाज, तो समाज, जी काही जातीवाद आहे हा जातीवाद थांबला पाहिजे सर. एवढीच माझी मीडियाकडं एवढीच माझी अपेक्षा आहे. जे कोण आमच्या मुलांना मारले त्यांना देखील मोठी शिक्षा व्हावी अशीच आमची अपेक्षा आहे. आणि आमच्या या चौघी आयांना तसंच आमच्या समाजातल्या प्रत्येक आईला, प्रत्येक भावाला हा न्याय मिळाला पाहिजे एवढीच माझी अपेक्षा आहे सर. चालतंय, काळजी घ्या, सोबत आहे, घाबरू नका, रडू नका. आम्ही आहेत ना, आम्ही कशाला आलो काढायची. बोला काय झालं रे बा? कोल्हापूरचे गुंड धमकी देतात की त्यांना सपोर्ट करू नकोस आणि बाकीच्या लोकांना पण देतात की त्यांना सपोर्ट करायचं नाही. कोणाला घाबरू नका, घाबरायचं नाही. फक्त मला कोल्हापूरला काल बोलून कोणी अमोल भास्कर कोणता आल्याला 2 खून करून आलाय म्हणत इथं. तो पण आला, त्याला पोलीस आत येऊ देतात आणि माणसाला आत येऊ देत नाही. त्या सोडून ते काय घाबरू नका. काय घाबरू नका, मी विचारतो. PI साहेब इथे आपण बोलाय 2 मिनिट बोललो.